दोष न लावता आधार द्या. ज्या वेळेला एखादा व्यक्ती अपराध करतो, ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो, त्यावेळेला त्या व्यक्तीला आपण दोष देत असतो. त्यावेळेला त्या व्यक्तीने जो अपराध केलेला आहे ना, त्या अपराधाबद्दल त्याला वारंवार जे आहे टॉर्चर करत असतो. तो आपल्या डोळ्यासमोर कधीही आला, केव्हाही आला, तरी आपण हेतू पुरस्सर त्याला तीच गोष्ट आठवून देतो जी त्याने केलेली असते. पण येशूने त्याच्या सेवा कार्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारे केलं नाही. येशूने त्याच्या सेवा कार्याच्या दिवसांमध्ये कुणालाही दोष जो आहे तो दिला नाही, तर दोष देण्याऐवजी येशूने दोष करणाऱ्या लोकांना आधार दिला. हो, अपराध करणाऱ्या जे लोक आहे ना, चूक करणारे जे लोक आहे ना, त्यांना येशूने काय केलं माहितीये का? आधार दिला. पण कशा प्रकारचा आधार होता? ज्या वेळेला आपण गलती करायचं पत्र 6वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन आपण वाचतो. पहा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. गलती करायचं पत्र 6वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या. व्हेरी गुड. या ठिकाणी संत पौल अतिशय स्पष्टपणे ह्या मंडळीतील विश्वासणाऱ्यांना हे सांगत आहे, तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात आणि तुमची आध्यात्मिक वृत्ती ही लयात जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक करणाऱ्या व्यक्तीला सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणलं पाहिजे. आणि सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणण्याकरता आपल्याला ह्या दिवसांमध्ये आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक वृत्तीकडं बघणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक वृत्तीकडे बघू त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला हे समजेल की चूक करणाऱ्या व्यक्तीला आपण सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणणारे लोक आहो का चूक करणाऱ्या व्यक्तीला त्याने आणखी चूक करावी म्हणून त्याला दोष देणारे लोक आपण आहोत. का त्याचा जो आधार आहे तो आधार काढून घेणारे आपण लोक आहोत. प्रभू येशू ख्रिस्तासमोर अनेक लोक असे आले ज्यांनी अपराध केला होता. प्रभू येशू ख्रिस्तासमोर अनेक लोक असे आले ज्यांनी खऱ्या अर्थाने समस्या ज्या आहेत त्या निर्माण केलेल्या होत्या, प्रॉब्लेम क्रिएट केलेले होते, पाप केलेलं होतं, चुका केलेल्या होत्या. अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे असे आले. हो, वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्तासोबत त्या चोराला टांगलेलं होतं ना, तो चोर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तासमोर असताना तो म्हणत आहे की मला माझ्या पापांची क्षमा कर. हो, आणि मला सुखदुःखामध्ये जे आहे ना घेऊन चल. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याच्यासोबत चांगली डील करते. ज्या वेळेला अपराध करणाऱ्या स्त्रीला पकडण्यात आलं, दगडमार करणार होतं त्या ठिकाणी तिला, पण येशू ख्रिस्ताने तिला आधार दिला. येशू ख्रिस्ताने तिला म्हटलं नाही की तू व्यभिचार केलेला आहे आणि तुला दगड मार करून मारून टाकलं पाहिजे. येशूने अशा प्रकारचा दोष तिच्यावरती ठेवला नाही. उदय पुत्राला त्याच्या बापाने असं म्हटलं नाही की तू माझं संपूर्ण जे काही धन आहे ते तू उधळून टाकलं चुकीच्या मार्गाने, आता तू माझा मुलगा म्हणण्याचे योग्य त्याचं नाहीये, माझ्यापासून निघून जा. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या बापाने त्या उदय पुत्राला म्हटलं नाही. त्या बापाने त्या उदय पुत्राला गळ्याला लावलं आणि लक्ष द्या, त्याने केलेल्या चुकीबद्दल त्याला क्षमा केली आणि त्याला उभं राहण्यासाठी आधार दिला. ख्रिस्ती जीवन काय आहे? ख्रिस्ती जीवन आहे पडलेल्यांना उभं करणं. ख्रिस्ती जीवन काय आहे? ख्रिस्ती जीवन आहे चुकीबद्दल समाधान करणं. ख्रिस्ती जीवन काय आहे? ज्यांनी चूक केलेली आहे त्यांनी परत चूक करू नये म्हणून त्यांना सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणणं, हे आहे ख्रिस्ती जीवन. ख्रिस्ती जीवन बदला घेण्याचं जीवन नाहीये. ख्रिस्ती जीवन पाडण्याचं जीवन नाहीये. ख्रिस्ती जीवन दोष देण्याचं जीवन नाहीये. ख्रिस्ती जीवन निंदा करण्याचं जीवन नाहीये. ख्रिस्ती जीवन साक्ष डॅमेज करण्याचं जीवन नाहीये. आणि हीच गोष्ट आज ख्रिश्चनिटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना आपल्याला दिसून येते. पण आपण आध्यात्मिक वृत्तीचं व्यक्ती बनणं फार गरजेचं आहे. कारण आपण जर आध्यात्मिक वृत्तीचं व्यक्ती बनलं तर आपण अनेकांना जे आहे ते सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणू शकतो. पण आपण आध्यात्मिक वृत्तीचं नसल्यामुळं अनेकांकरता
अडखळण आपण बनत आहोत. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जर आज पण देव आपल्याकडे बघत आहे तर त्याच्या नजरेमध्ये आपण आध्यात्मिक वृत्तीचे लोक आहोत का आपण दोष देणारे लोक आहोत? विचार करा, स्वतःला हा प्रश्न विचार. तिसरा मुद्दा,